हॅलो दोस्तो, माझं नाव आहे सागर माळी आणि आपण बघत आहे सागर माळी यूट्यूब चॅनल. आपल्याला माहीतच असेल की महाराष्ट्र सरकारद्वारे एक योजना सुरू करण्यात आली होती, माझी लाडकी बहीण योजना. त्याच्यामध्ये सरकारने आता काही बदल केले आहे. ते बदल काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. पहिल्या चरणीमध्ये त्याच्यामध्ये काही कागदपत्रांची अटी ठेवली होती. त्याच्यामुळे तहसील कार्यालयामध्ये गर्दी पडू लागली. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने काही अटी काढून टाकली. कागदपत्र कमी केल्यात. तुला जाणून घेऊया की पहिले कागदपत्रांमध्ये आता कोणकोणते कागदपत्रे आपल्याला लागणार आहे. पहिलं याच्यामध्ये ठेवलं तर पॅन कार्ड, त्याच्यानंतर होतं आधार कार्ड, त्याच्यानंतर रेशन कार्ड, त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला होता, त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला. 21 वर्ष ते 60 वर्ष वयोगटात होते. आता त्याच्यानंतर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलं त्याच्याला काही लाभ नाही मिळणार होता. त्याच्यानंतर रहिवासी म्हणजे महाराष्ट्र रहिवासी असावं पाहिजे असं अटी ठेवली होती महाराष्ट्र सरकारने. हे 8 कागदपत्रांमधून आता फक्त कमीत ते कमी 1 या 2 कागदपत्रांमध्ये आपण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता 6वं चरणमध्ये बघितलं असं तर 21 वर्ष ते 60 वर्ष वयोगट महिलांसाठी हा लाभ होता, पण आता सरकारने याच्यामध्ये वाढ केली. 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटामध्ये महिलांना लाभ मिळणार आहे. त्याच्यामध्ये होतं शाळा सोडण्याचा दाखला, आता तो पण काढून घेतला आहे. आणि उत्पन्न दाखल्याची बी गरज नाही. रेशन कार्ड पिवळं असं या केसरी रेशन कार्ड असं ते दोघांना लाभ मिळू शकतो. आधार कार्ड, पॅन कार्ड हे पाहिजेच. आणि रहिवासी एवढ्या कागदपत्रांची आता फक्त एवढ्याच कागदपत्रांची गरज आहे आणि कोणतीही महिला याचा लाभ घेऊ शकतो. आता जाणून घेऊया कोणती महिला या योजनेचा लाभ घेऊ नाही शकत. अशी महिला या योजनेचा लाभ नाही घेऊ शकत ज्याच्याकडं सरकारी नोकरी आहे. जसं झालं आपलं अंगणवाडीमध्ये ते शिक्षक असतात, त्यांना हे लाभ मिळू शकत नाही. शाळेचे मास्तर असो, मॅडम असो, त्यांना हे लाभ मिळू शकत नाही. अगर त्यांच्या समजा आपण ग्रामपंचायतीला उभं राहिले, सरपंच असलं, त्यांना हे लाभ मिळू शकत नाही. मग तो सरकारी जे योजना आहे त्याच्यामध्ये जे सरकारमध्ये जॉईन झाले असेल त्यांना मानधन मिळत असेल महिन्यातलं, ते योजनेमध्ये लाभ घेऊ शकत नाही. हा लाभ फक्त गोरगरिबांसाठी जे मेहनत मजदुरी करतात त्यांच्यासाठी हा लाभ घेऊ शकता. सरकारी नोकरी ज्याच्याकडं आहे तो ती महिला ह्याचा लाभ घेऊ शकत नाही. सरकारने ते ॲप डाउनलोड करून घ्या आणि ते ॲपमध्येच अर्ज करा. ती ॲप अपडेट झाली आहे. कोणतेही डॉक्युमेंट आता तुम्हाला सहजपणे त्याच्यामध्ये अपलोड करू शकता. कुठेही जाण्याची गरज नाही, ती ज्या ॲपमधून अपडेट होऊ शकते. धन्यवाद. चॅनलवर नया असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असंच बघत राहा सागर माळी यूट्यूब चॅनल. लवकरच घेऊन येईल आपल्यासाठी नवीन अपडेट.